नमस्कार, मी दीपक यादव, राहणार सोबा ऑप्टिमा हाऊसिंग सोसायटी, सिंहगड रोड, पुणे, वडगाव. 3 आठवड्यांपूर्वी TV10च्या माध्यमातून मी गंगा भाग्योदय चौकातील फुटपाथवरील अतिक्रमण आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबद्दलची समस्या मांडली होती. TV10चे श्री मिलिंद जाधव साहेब यांनी याबाबत लगेचच पुणे महापालिकेत संबंधित अधिकारी वर्गाशी या समस्येबाबत पाठपुरावा सुरू केला. मीही त्यांच्याकडून अपडेट घेतच होतो. उड्डाणपुलाचे बांधकाम आणि रस्त्यावरील फुटपाथवरील अतिक्रमणामुळे येथील नागरिक खूपच त्रस्त झाले होते आणि मागील आठवड्यात महापालिकेने या चौकामध्ये कारवाईला सुरुवात केली. गंगा भाग्योदय चौकात सिंहगड रोड लगत असलेल्या फुटपाथवरील स्टॉल्स व खाण्याच्या हातगाड्या काढण्यात आल्या. येथील स्वीट मार्ट समोरील तात्पुरते शेड व त्यावरील चालणारे इडली, मंचुरियन, पाणीपुरीचे स्टॉलही काढण्यात आले. खाऊ गल्लीतील कॉर्नरवर असलेल्या चायनीजच्या गाड्या व इतर हातगाड्या ज्या वर्षानुवर्षे रस्ता अडवून उभ्या होत्या व अस्वच्छतेसाठी कारणीभूत होत होत्या त्याही हटवण्यात आल्या. खाऊ गल्लीतील नवीन फुटपाथवर 2-4 महिन्यात ज्या काही 4 ते 5 वडापाव अंडाभुर्जीच्या गाड्या उभ्या करण्यात येत होत्या त्याही काढण्यात आल्या. तसेच फनटाईम थिएटरकडे जाणारा फुटपाथ जो पूर्णपणे हातगाड्यांनी व्यापला होता तोही रिकामा केला गेला. ही आत्तापर्यंतची महापालिकेची उशिरा का होईना झालेली पण मोठी अशी बेधडक कारवाई होती किंवा आहे असं आपल्याला म्हणता येईल. महापालिकेने कारवाई केल्यानंतर हा परिसर जेव्हा लोकांनी पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. मोकळा श्वास घेणारे फुटपाथ पाहून ज्येष्ठ नागरिक खूप खुश झाले. पण हा आनंद जास्त काळ टिकेल असे वाटत नाही, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मी मॉर्निंग वॉकसाठी गेलो असता काही पथारेवाल्यांनी व हातगाडीवाल्यांनी आपल्या गाड्या पुन्हा येथे फुटपाथवर लावायला सुरुवात केली होती आणि त्यांचे बघून इतरांनीही हालचाल सुरू केली होती. मला लोक म्हणू लागले की अहो हे असेच होते, कारवाई झाली की पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. अधिकारी म्हणतात आम्ही कारवाई केली. फेरीवाल्यांना माहीत असते आता 6 महिने पुन्हा कारवाई होणार नाही. आम्ही नागरिकही खूप घाबरतो, गप्प बसतो किंवा दुर्लक्ष करतो. TV10 चॅनल व श्री मिलिंद जाधव साहेब नागरिकांचे प्रश्न हिरहिरीने मांडून त्याचा पाठपुरावा करतात. हे खरंच प्रशंसनीय आहे. ते महापालिकेतील अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या भेटतात व नागरिकांच्या समस्या सांगतात. पथकर विभागाचे अनिरुद्ध पावसकर व त्यांच्या टीमला ते खूप वेळा भेटले आणि आमच्या प्रश्नाचं गांभीर्य त्यांना समजावून सांगितलं. त्यामुळे ही कारवाई होऊ शकली. आम्ही सर्व नागरिक TV10 आणि मिलिंद जाधव साहेबांचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि त्यांनी हे काम जे हाती घेतलं आहे नागरिकांच्या समस्या मांडण्याचं आणि त्याचा पाठपुरावा करून त्याच्यावर कारवाई करेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचं जे काम हाती घेतले ते त्यांनी तडीस न्यावं आणि नागरिकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. If you like the video, do like, comment, share and subscribe.